संसद भवनाभोवती हजारो आंदोलक जमलेले आहेत। आजपासून दिल्लीत खरं तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस आहे, मात्र या गदारोळात हेच अधिवेशनाचं कामकाज तब्बल 6 ते 7 वेळा थांबवावं लागलं। शिक्षणाची जबाबदारी न सांभाळणाऱ्यांचा राजीनामा द्यावा असं गीतांजली वांगचुक यांनी म्हटलेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस दलानं बळाचा वापर केलाय म्हटल्यानंतर विद्यार्थी घाबरतील असा प्राथमिक अंदाज प्रशासनाचा असावा कदाचित, मात्र तरी देखील विद्यार्थ्यांनी ठाम भूमिका मांडलेली आहे। आम्ही इथून कुठेही जाणार नाही, तुम्ही आमच्यावर फायरिंग केलं तरी चालेल, आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी चालेल, मात्र आम्ही इथून हलणार नाही असं विद्यार्थ्यांनी अनेकदा बोलून दाखवलं। या मोर्चाला देशभरातील युवकांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तरुणाई एकवटलेली आक्रमक झालेली आहे। काही वेळापूर्वीच योगेंद्र यादव यांनी देखील या संपूर्ण चळवळीचं आंदोलनाचं भाष्य केलं, विश्लेषण केलं। तेव्हा त्यांनी सांगितलं की अभूतपूर्व परिस्थिती आहे, आता तरुणाईनं ही व्यवस्था बदलली पाहिजे, या ऊर्जेचं रूपांतर एका वेगळ्या दिशेने झालं पाहिजे, ही व्यवस्थाच ही यंत्रणाच पूर्ण बदलली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं। अजून तरी धर्मेंद्र प्रधान किंवा सरकारकडून कोणताही व्यक्ती विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आलेला नाही, मात्र प्राथमिक मागणी विद्यार्थ्यांची हीच आहे, आमच्यासोबत संवाद साधा आणि राजीनामा द्या। फक्त 10 मिनिटं सीजीपीच्या शिष्टमंडळाला नड्डा यांनी वेळ दिला, 2 तास त्यांना वाट पाहायला लावली आणि केवळ 10 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि आम्ही अंतर्गत चर्चा करून निर्णय घेऊ असं जे पी नड्डाने सीजीपीच्या शिष्टमंडळाला सांगितलं। मात्र हा तणाव पाहता ही स्थिती जर अशीच राहिली तर हा तणाव देशव्यापी होण्याची ही भीती सध्या आहे, कारण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे, विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असंतोष आहे। अगदी बरोबर, 2 दिवसापासून या आंदोलनाची धग देशातल्या अनेक शहरांपर्यंत पोहोचली असेल। काल आपण पाहिलं असेल कोल्हापूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, इथं ठिकठिकाणी आंदोलन केलेलं आहे, विरोधी पक्षांनी केलेलं आहे, काही युवकांनी एकत्र येऊन केलेलं आहे, मात्र या आंदोलनाची धग इतरत्र देखील दिसते। पण हे बॅरिगेटिंग पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात सध्या पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात येतोय, मात्र बॅरिगेटिंग ओलांडून येण्याचा प्रयत्न देखील या आंदोलकांकडून होतोय। या ठिकाणी फक्त विद्यार्थी नाही आहेत तर काही जणांचे पालक देखील आहेत, काही व्यावसायिक देखील आहेत, सामान्य नागरिक आहेत आणि अशा पद्धतीनं हे आंदोलन हाताळण्यात येत आहे, म्हणजे हे अतिशय शर्मेची बाब म्हणावी लागेल। आमचा लढा भ्रष्ट सरकारी व्यवस्थेविरोधात आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे। सरकार लोकांच्या हिताचं नाही, आमच्या मागण्या मान्य करत नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे। सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजित दिपकेंनी उपोषणाला सुरुवात केली होती। आज त्यांनी आपलं उपोषण सोनम वांगचुक यांच्या सांगण्यानंतर सोडलेलं आहे, मात्र आता सध्या त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सध्या या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, देशाच्या विविध कानाकोपऱ्यातनं हे विद्यार्थी आलेले आहेत, काही पालक देखील या ठिकाणी आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, त्यासोबत बळाचाही वापर करण्यात येतो। संसद भवनाच्या अगदी 150 मीटर अंतरापर्यंत हे आंदोलक जाऊन धडकलेले आहेत। आंदोलकांना रोखण्यासाठी शीघ्र कृती दल तयार आहे। सोनम वांगचुक किंवा अभिजित दिपके कोणासोबतही बोलायला सरकारकडून कोणताही प्रतिनिधी आत्तापर्यंत तरी पोहोचलेला नाही। अभूतपूर्व असा गोंधळ आपण पाहतोय, देशाची राजधानी दिल्लीतला हा गोंधळ आहे, संपूर्ण देशाच्या नजरा याकडे लागलेल्या। विद्यार्थ्यांचा आक्रोश आपण पाहतोय, संतप्त भावना आपण पाहतोय। सरकार नेमकं घाबरतंय कशाला, का विद्यार्थ्यांसोबत बोलत नाहीये, हा सवाल वारंवार विचारला जातो। अवघ्या काही महिन्यांपूर्वी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली, केवळ सोशल मीडियावरच हा सगळा तरुणाईचा आवाज आहे, प्रत्यक्षात काही नाही असं विरोधकांचं म्हणणं होतं, मात्र आपण बघतोय सत्ताधाऱ्याचं म्हणणं होतं, पण प्रत्यक्षात आपण बघतोय की दिल्लीमध्ये काय चित्र आहे बघा। अभिजित दिपकेला देखील आता काही वेळापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सीजीपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी ही माहिती दिलेली आहे। अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यानंतर हा आक्रोश आणखी वाढण्याची शक्यता आहे। एकीकडे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, हे चित्र संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि त्यानंतर सध्या पोलिसांनी दिपकेंनाही ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे आंदोलकांचा आक्रोश आपण पाहतोय।
पोलिसांच्या बळाला न जुमानता आंदोलक जंतर मंतरवर आणि त्याचसोबत संपूर्ण दिल्लीत ठाण मांडून आहेत.